राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। साठी आली आनंदाची बातमी। फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 4000 रुपये। नमो शेतकरीचा 9वा आणि 10व्या हप्त्याबद्दल मोठी अपडेट। नमस्कार शेतकरी बांधवांनो, बँकेच्या खात्याकडे आता लक्ष ठेवा, कारण की नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता आता सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। वै शेतकरी बांधवांनो, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून बैठक पार पडली असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रितपणे 2 हप्त्यांचे लाभ एक ठिकाणी देण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला असून पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे 4000 रुपये रक्कम सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पहिल्या टप्प्यामध्ये 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2+2 म्हणजेच की 4000 रुपयाची रक्कम सकाळपासून जमा व्हायला सुरुवात होणार आहे। म्हणजेच की 7 जुलै रोजी शेतकरी बांधवांना 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 9वे आणि 10व्या हप्त्याचे वितरण सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणते 17 जिल्हे आहेत यासाठी तुम्ही पात्र आहात का, तुम्ही अपात्र आहात का देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑलवरती नक्की टाका। तर आता शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत की कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत। कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। कोणत्या 17 जिल्ह्यात सर्वात अगोदर नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता जमा होणार आहे आणि किती रुपये तुम्हाला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या यूट्यूबवरती बातम्या पाहत असाल की तुम्हाला सांगते जातं की तुमच्या खात्यावरती पैसे आज येतील, उद्या येतील, तुमच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपयासुद्धा जमा नाही। परंतु आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या खात्यावरती आज म्हणजेच की 7 जुलै रोजी तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। पूर्णपणे 4000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तुम्ही म्हणत होता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता 9वा हप्ता आमचा रखडलेला आहे, तो नेमकी कधी होणार। तर आता जमा होण्यास शेतकरी बांधवांना सुरुवात झाली आहे। आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। परंतु 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पहिल्या टप्प्यात जमा होणार। 17 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल, नाव आलं असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, अन्यथा तुमच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही। जर तुम्ही का पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या। सरकारी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये स्पष्टपणे दिले होते की फक्त पात्र शेतकरी बांधवांचीच आम्ही निवड केलेली आहे। आता पात्र शेतकरी बांधवांची निवड केल्याची नावे व शेतकरी बांधवांची नावे आता पूर्णपणे आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला एक एक करून सांगणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आत्तापर्यंत सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। शेवटपर्यंत नक्की पाहत चला, जेणेकरून तुम्हाला खूप मोठा लाभ होईल। आता तुमची दोन्ही हप्त्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। तुम्ही नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते, नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होते। आता प्रतीक्षा तुमची पूर्णपणे संपली असून खात्यावरती एकत्रित 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो, फक्त 2 ते 3 मिनिटं व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला आता सविस्तरपणे समजणार आहे। तपा लक्षात घ्या की कोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र आहेत, त्यासाठी नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली आहे हे देखील तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत। त्या जिल्ह्यामध्ये जर का तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुमचा जिल्हा देखील खात्यावरती बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून तुम्हाला पैसे रक्कम शेतकरी बांधवांना जमा होणार आहे। त्यामुळे आता तुमच्यासाठी आत्तापर्यंत सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते जमा होणार आहे। शेतकरी बांधवांना आता सरकारने स्पष्ट केले आहे की शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 17 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती DBTच्या अंतर्गत पूर्ण रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही PM किसानचे 23 हप्ता जमा झाला असेल, अशाच प्रकारच्या तुमच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी दोन्ही हप्त्याचे 2+2 4000 रुपये रक्कम सकाळपासून जमा आहे। त्यामुळे तुमच्या सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आता चला, कोणते शेतकरी बांधव पात्र आहे, कोणत्या 17 जिल्ह्यात यादी येणार आहे, कोणत्या 17 जिल्ह्याच्या माध्यमातून पैसे येणार आहे, आता हे सविस्तरपणे शेतकरी बांधवांना जाणून घेऊया। सर्वप्रथम पाहूया की कोणते शेतकरी बांधव आहेत, त्यानंतर लगेच पाहूया कोणत्या 17 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यात आली। तर शेतकरी बांधवांनो बघा, आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की जे शेतकरी बांधव KYC केलेले आहे, आता शेतकरी बांधवांना पात्र ठरणार आहे।
त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची KYC पूर्ण आहे का? असेल तर तुमच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे येणार आणि 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. आणि जर तुमची KYC अपूर्ण असेल तर तुमच्या हप्त्याबाबत तुम्ही वंचित राहू शकता. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, KYC पूर्ण असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. KYC अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपयासुद्धा मिळणार नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे KYC पूर्ण असेल तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, नंबर 2 वरती काम असणं म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असणं देखील अतिशय आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे. ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नाही असे शेतकरी बांधव अपात्र ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमचा आधार बँक खात्याशी लिंक आहे का? असेल तर तुम्ही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. परंतु जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुमच्या सेंटरवरती जाऊन बँक खाते आधार कार्डाशी लिंक करून घ्या. होय शेतकरी बांधवांनो, त्यासोबतच तुमचं फार्मर ID कार्ड असणे अतिशय बंधनकारक आणि आवश्यक आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर ID कार्ड असेल असे शेतकरी बांधव पात्र ठरणार आहेत. हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर हे देखील लवकरात लवकर काढून घेणं आवश्यक आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांकडे आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी पात्र असणार आहे. आणि जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर कृषी सेंटरवरती जाऊन लवकरात लवकर जवळच्या सेंटरवर जाऊन तुम्ही फार्मर ID कार्ड तुमचं काढून घेऊ शकता. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते घेतलेले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला पीक विम्याचे सुद्धा लाभ म्हणजेच की सारी प्रॉब्लेम किसान योजनेचा सुद्धा तुम्हाला मिळाला पाहिजे. तरच तुमच्या खात्यावरती नमोचे दोन्ही हप्ते एकाच ठिकाणी जमा होणार आहे. जर तुम्ही PM किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे हे समजलेलं असेल. हे काम ज्या शेतकरी बांधवांचे असतील ते पूर्ण असेल शेतकरी बांधव पात्र असणार आहे. आता हे समजून घ्या की कोणत्या 17 जिल्ह्यात शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे. तर आता पहा, अहमदनगर अकोलामधील शेतकरी असाल, अहमदनगर अकोलामध्ये राहून शेती करत असाल तरीसुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याने 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपत आली असून तुम्हाला देखील खात्यावरती पूर्ण रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगडमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. या जिल्ह्यापैकी कोणत्या तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरीसुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर या जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. या जिल्ह्यातील शेतकरी असाल तर रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. डायरेक्ट तुमच्या खात्यावरती पैसे येऊ शकते आणि रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर नागपूर, नाशिक, नांदेड या जिल्ह्यातील रहिवासी असाल तरी शेतकरी बांधवांना असाल तर असं नाशिक, नांदेडमध्ये राहून शेती करत असाल तरीसुद्धा तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपत आली असून तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला पैसे नक्की येणार आहे. त्यानंतर पुणे, उस्मानाबाद या जिल्ह्यातील जर शेतकरी असाल, पुणे, उस्मानाबादमधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल तरीसुद्धा तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 9व्या आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. हे शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्ण रक्कम जमा या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली कोणता पण एक तालुक्यात राहून शेती करत असाल तरीसुद्धा तुम्ही म्हणजेच की नमोच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली असून शेतकरी बांधवांना आता तुमच्या खात्यावर पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. त्यानंतर भंडारा, चंद्रपूर आणि जिल्ह्यातील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे. बीड, बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. या जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. यानंतर यवतमाळमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.